आपण स्टार्ट करूया आता आपल्या असलेल्या व्हीट क्रॉपचे जे काही डिसीजेस बाकी होते आपले, ओके, व्हीटचे जे डिसीजेस बाकी होते ते डिसीजेस पहिल्यांदा एकदा संपवूयात आपण. डिसीजेस एक वेळा संपवूयात आपण. जे डिसीजेस बाकी होते आपले व्हीटचे, आज कंप्लीट डिसीजेस आपण संपवूयात एक वेळा. व्हीटचे कंप्लीट डिसीजेस आपण एकदा संपवूयात. तो व्हीटमध्ये आपण पाहिलं होतं सुरुवातीला आपण पाहिलं होतं की व्हीटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असलेले काही रस्ट असतात. मग मला तुम्ही आता सांगू शकता असं मला वाटतं की रस्ट या शब्दाचा अर्थ काय असतो. जर समजा ब्राऊन कलरची पावडरी ग्रोथ जर आपल्याला दिसत असेल, जर आपल्याला झाडावरती दिसत असेल तर डेफिनेटली आपण त्याला म्हणत असतो रस्ट. बरोबर आहे का? त्याला आपण म्हणत असतो रस्ट. बरं सर, मग आता सांगण्याचं तात्पर्य काय की व्हीटवरती येणारे रस्ट कोणते असतात, कशा पद्धतीचे असतात, कसे दिसतात हे पण पाहूया आपण. तो व्हीटचे असले बेसिकली डिसीजेस कोणते, ब्लॅक रस्ट किंवा स्टेम रस्ट, ब्राऊन रस्ट किंवा लीफ रस्ट, येलो ऑर स्टिप रस्ट, लूज स्मट, फ्लॅग स्मट, हिल बंड, स्टिकिंग स्मट, कार्नेल बंड, फूट रॉट, पावडरी मिल्ड्यू, लीफ ब्लाइट. आता मला पटापट अर्थ सांगायचा. ब्लाइट या शब्दाचा अर्थ काय? पटकन सांगायचं. लीफ ब्लाइट म्हणजे काय? झाडावरती असलेल्या टिश्यूज अचानकपणे डेड होणे, याला म्हणतात तुम्ही लीफ ब्लाइट. पावडरी मिल्ड्यू काय? पावडरी ग्रोथ आपल्याला जिथं कुठं दिसते याला म्हणतो आपण पावडरी मिल्ड्यू. रॉट म्हणजे काय? मराठीमध्ये सडणे. बरोबर आहे का? रस्ट म्हणजे काय? ब्राऊन कलरची पावडर, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर गंजणे किंवा जंगणे. बरोबर आहे का? जंग पकडणे. येतं लक्षात मी काय सांगतोय? सो या पद्धतीनं आपण पाहिलं होतं की बा रस्ट म्हणजे काय, याच्यानंतर रॉट म्हणजे काय, मिल्ड्यू म्हणजे काय, ब्लाइट म्हणजे काय. बरं, आता जाऊया थोडंसं आपण पुढं आणि पाहूया यांचे सिम्पटम्स काय, कॉझल ऑर्गॅनिझम काय आहेत. पहिली गोष्ट, रस्ट म्हणल्यानंतर एक गोष्ट पटकन लक्षात ठेवायची. रस्ट म्हणल्यानंतर एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की याचा कॉझल ऑर्गॅनिझम असतो पक्सिनिया स्पीसीज. लक्षात घ्या, पक्सिनिया स्पीसीज म्हणजे पक्सिनिया हा शब्द दिसला. आता हे काय सर? दिस इज द कॉझल ऑर्गॅनिझम फॉर रस्ट इन व्हीट. व्हीटमध्ये जो रस्ट आहे याचा कॉझल ऑर्गॅनिझम आहे पक्सिनिया स्पीसीज. बरोबर आहे का? म्हणजे पेपरमध्ये जर प्रश्न दिसला, पेपरमध्ये जर आपल्याला दिसलं की पक्सिनिया स्पीसीज, तर समजून घ्यायचं इट इज रिलेटेड टू द रस्ट. पुढे जाऊया आपण आता. बरं, मग आता पाहूया पहिला डिसीज आहे तो म्हणजे ब्लॅक ऑर स्टेम रस्ट, पक्सिनिया ग्रॅमिनिस ट्रिटिकी. आता बऱ्याचदा पेपरमध्ये प्रश्न काय देतात तुम्हाला लक्षात घ्या. बऱ्याचदा पेपरमध्ये असाही प्रश्न येतो, पक्सिनिया ग्रॅमिनिस ट्रिटिकी इज द कॉझल ऑर्गॅनिझम फॉर, मग ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीट. बरोबर आहे का? किंवा येलो व्हेन मोझॅक ऑफ पपया. बरोबर आहे का? मग सांगण्याचं तात्पर्य काय? ट्रिटिकी हा शब्दावरून सुद्धा आपण ओळखू शकतो की इट इज द डिसीज रिलेटेड टू द ट्रिटिकम ॲस्टिवम. ट्रिटिकम ॲस्टिवमचा अर्थ काय असतो? सायंटिफिक नेम ऑफ व्हीट. बरोबर आहे का? म्हणजे हा कुठेतरी व्हीटचा आणि पक्सिनिया स्पीसीज दिसतोय, म्हणून व्हीटचा हा कुठेतरी रस्ट आपल्याला सापडायलाच पाहिजे. कळतं का मी काय सांगतोय? कॉझल ऑर्गॅनिझम, जर समजा एखाद्या वेळी तुम्हाला असा प्रश्न आला, डॅश डॅश इज द कॉझल ऑर्गॅनिझम फॉर, किंवा हा कॉझल ऑर्गॅनिझम कोणाचा आहे असा प्रश्न आला, किंवा ब्लॅक किंवा स्टेम रस्ट जे आहे याच्यासाठी खालीलपैकी कोणता कॉझल ऑर्गॅनिझम आहे असा प्रश्न आला, आणि जर ऑप्शन खूप वेगवेगळे असले तर यातला पक्सिनिया स्पीसीज शोधायचा, आन्सर क्लिक करायचं. पण जर समजा पक्सिनिया स्पीसीजमध्ये दोन्ही तिन्ही पक्सिनिया स्पीसीज दिले, मग मात्र आपल्याला परफेक्टच माहिती पाहिजे. सिम्पटम काय आहेत बघूया आपण आता. याचे सिम्पटम्स काय? ऑल एरियल पार्ट्स ऑफ द व्हीट प्लांट आर मोस्ट कॉमन ऑन स्टेम, पर्टिक्युलरली सोराय ऑर ओव्हल स्पिंडल शेप डार्क रेडिश ब्राउन रस्ट इज ऑब्झर्व्ड. म्हणजे काय की आता तुम्ही इकडे पहा एक वेळा, हा गहू पहा एक वेळा, या गव्हाची ही स्टेम पहा. या स्टेमवरती ब्लॅक कलरचा म्हणजे सुरुवातीला ब्राऊन कलरचे स्पॉट ऑब्झर्व्ड होणार, ब्राऊन कलरचा रस दिसणार. भविष्यात ही पूर्णच्या पूर्ण स्टेमच ब्लॅक होणार. लक्षात घ्या, भविष्यात ही पूर्णच्या पूर्ण स्टेमच ब्लॅक होणार. येतं का लक्षात मी काय सांगतो ते? भविष्यात ही पूर्णच्या पूर्ण स्टेमच ब्लॅक होणार. सो दिस इज कम्प्लिटली कन्सिडर्ड ॲज स्टेम रस्ट, किंवा याला म्हणतात ब्लॅक रस्ट. दुसरा महत्त्वाचा याचा सिम्पटम काय आहे ते म्हणजे काय? जनरली दे आर इरप्ट थ्रू द इपिडर्मिस ऑफ द होस्ट, आर सराउंडेड बाय टॅटर्ड होस्ट टिश्यू अदर द होस्ट बार्बेरी. म्हणजे काय लक्षात घ्या की बऱ्याचदा सांगण्याचं तात्पर्य की बाहेरून हे रस्टी ॲपिअरन्स आपल्याला या झाडावरती दिसतं, आणि रस्ट आपल्याला त्याच्यावरती आलेला दिसतो. बरं, सो दिस इज द स्टेम रस्ट. हा दिसतो कशावरती? स्टेम रस्ट किंवा ब्लॅक रस्ट, हा नेहमी दिसतो स्टेमवरती. बरं, कॉझल ऑर्गॅनिझम पक्सिनिया ग्रॅमिनिस ट्रिटिकी. पुढे आहे ब्राऊन किंवा लीफ रस्ट. लक्षात घ्या. आता पान पहा एक वेळा. बरं, ब्राऊन किंवा लीफ रस्ट. लक्षात घ्या, ब्राऊन किंवा लीफ रस्ट आपण त्याला म्हणतो. ब्राऊन किंवा लीफ रस्ट. येतं का लक्षात मी काय सांगतोय ते? ब्राऊन किंवा लीफ रस्ट. चला, मग ब्राऊन किंवा लीफ रस्टचा अर्थ काय असतो ते पण पाहूया आपण आता. ब्राऊन किंवा लीफ रस्टचा अर्थ काय असतो? पानांवरती आलेला रस्ट, पानांवरती जे सिम्पटम्स दिसतात त्याला म्हणतो आपण ब्राऊन किंवा लीफ रस्ट. पानांवरती जे सिम्पटम्स दिसतात याला म्हणतो आपण ब्राऊन किंवा लीफ रस्ट. लक्षात घ्या, ब्राऊन किंवा लीफ रस्ट. बरोबर आहे का? पानांवरती दिसतो. पक्सिनिया ट्रिटिकीस किंवा पक्सिनिया रेकोन्डिटा. बरोबर आहे का? पक्सिनिया स्पीसीस तर कॉमन असेल कारण हा रस्ट आहे. सो पक्सिनिया रेकोन्डिटामुळे साधारणतः हा डिसीज आलेला आपल्याला दिसतो. सो बेसिकली इट इज पक्सिनिया ट्रिटिकिना म्हणजेच पक्सिनिया रेकोन्डिटा यांच्यामुळे साधारणतः हा डिसीज झालेला दिसतो. बरं, तर सिम्पटम काय? लीफ ब्लेडवरती, शीतवरती असलेल्या आपल्या व्हीटच्या ग्लम्सवरती, बरोबर आहे का, या सगळ्यांवरती ब्राऊन कलरची पावडर आपल्याला दिसते, जी शेवटपर्यंत ब्राऊनच असते. लक्षात घ्या. बरं, आता सांगण्याचं तात्पर्य
दिस इज ड्यू टू द रस्ट इज जनरली ड्यू टू द फंजाय. मग या कंडिशनमध्ये जे फंगल स्पोर्स आहेत, लक्षात घ्या, जे फंगल स्पोर्स आहेत हे स्पोर्स आपल्याला तिथे दिसतात. लक्षात घ्या, हे फंगल स्पोर्स आपल्याला तिथे दिसतात आणि यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्स असतात जे आपण पॅथॉलॉजीमध्ये डिटेलमध्ये शिकूया. पण सांगण्याचं तात्पर्य काय की यांच्यावरती ते ग्रॅन्युअल्स लीफ ब्लेडवरती येऊन पडतात आणि असं वाटतं की अरे हे पान गंजलंय, सडलंय, बरोबर आहे का, खराब झालंय. सो दिस इज कन्सिडर्ड ॲज ब्राऊन लीफ रस्ट, पक्सिनिया रेकोंडिटा. पक्सिनिया रेकोंडिटा. चला पुढे जाऊयात आपण. आता याच्यानंतरचा डिसीज आहे तो म्हणजे येलो ऑर स्ट्रीप रस्ट. बरं, याच्या सोबत सोबत एक डिसीज तुम्हाला माहित असेल, ब्लास्ट, पॅडी ब्लास्ट. कोणी सांगू शकते का काय आहे हे पॅडी ब्लास्ट? पॅडी ब्लास्ट कोणी सांगू शकते का? पॅडी ब्लास्ट आहे पुढे. याला रिचमन्स डिसीज म्हणतात. रिचमन्स डिसीज म्हणतात, बरोबर आहे का? रिचमन्स डिसीज म्हणतात. श्रीमंत लोकांच्या लग्नामध्ये बाहेर, बरोबर आहे का, काय फुटतं रे? मोठे मोठे फटाके फुटतात. सो ब्लास्ट होतात. आपण दॅट वी कॅन से दॅट इज अ ब्लास्ट, बरोबर आहे का? तो पॅडी ब्लास्ट हा रोग जो आहे याला रिचमन्स डिसीज असं सुद्धा म्हणतात. तो डिसीज मध्ये तिसरा डिसीज आहे तो म्हणजे येलो ऑर स्ट्रीप रस्ट, पक्सिनिया स्ट्रायफॉर्मिस. लक्षात घ्या, पहिल्यांदा पक्सिनिया ग्रॅमिनिस ट्रिटिकी हे कोणाचा आहे? स्टेम रस्ट. लक्षात घ्या. त्याच्यानंतर लीफ रस्ट आहे तुमचा, सॉरी, त्याच्यानंतर लीफ रस्ट आहे. ओके, पक्सिनिया ग्रॅमिनिस रेकोंडिटा, स्पेसिस रेकोंडिटा, आणि याचा जो स्पेसिस आहे दॅट इज द स्ट्रायफॉर्मिस. काय स्पेसिस आहे? स्ट्रायफॉर्मिस. म्हणजे हे काय सर? दिस इज द सायंटिफिक नेम ऑफ कॉजल ऑर्गॅनिझम. पक्सिनिया रेकोंडिटा, पक्सिनिया ट्रिटिकी, ग्रॅमिनिकोला ट्रिटिकी, पक्सिनिया रेकोंडिटा, पक्सिनिया ट्रायफॉर्मिस. दीज आर द सायंटिफिक नेम. दीज आर द सायंटिफिक नेम पर्टिक्युलरली. लक्षात घ्या, दीज आर द सायंटिफिक नेम फॉर कोणासाठी आहेत सर? हे येलो स्ट्रीप रस्टच्या कॉजल ऑर्गॅनिझमचं सायंटिफिक नेम आहे. लक्षात घ्या. मग सिम्पटम्स, मेनली ज्यावेळेस तुम्ही सिम्पटम्स पाहता, लक्षात घ्या, मेनली ज्यावेळेस तुम्ही सिम्पटम्स पाहता एकदम सिम्पली लीव्हच्या शीटवरती, म्हणजे पर्टिक्युलरली मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, पानं आहेत, पानांच्या स्ट्रीपवरती मधामधात ज्या पट्ट्या आहेत, लक्षात घ्या, व्यवस्थित पूर्ण पानावरती नाही, पानावरती ज्या मधामधात पट्ट्या आहेत, बरोबर का, ज्या व्हेन्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला रस्ट आलेला दिसेल. बरोबर असा व्हेनवरती रस्ट आलेला दिसेल. लक्षात घ्या मी काय सांगतो ते, बरोबर आहे का? रस्ट आलेला दिसेल तुम्हाला, रस्ट आलेला दिसेल. सो बेसिकली दिस इज जनरली कन्सिडर्ड एज, हा रस्ट आलेला तुम्हाला दिसेल. सो दिस इज जनरली कन्सिडर्ड एज अ येलो स्ट्रीप रस्ट किंवा पक्सिनिया ट्रायफॉर्मिस. बरं, फेवरेबल कंडिशन हा कधी येतो जास्त करून? जनरली सगळेच रस्ट यांच्यासाठी फेवरेबल कंडिशन काय असते? फेवरेबल कंडिशन असते लो टेम्परेचर 15 ते 20 डिग्री सेल्सिअस आहे आणि हाय ह्युमिडिटी आहे, म्हणजे वातावरणामध्ये आर्द्रता जास्त आहे. हो, भेटून जाईल याची पीडीएफ देऊन टाकेन मी, काळजी नका करू. वातावरणामध्ये आर्द्रता जास्त आहे, लक्षात घ्या, आणि अशा सिच्युएशनमध्ये ह्युमिडिटी जास्त आहे आणि टेम्परेचर कमी आहे, या सिच्युएशनमध्ये रस्ट येण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे वातावरणामध्ये ह्युमिडिटी जास्त, वातावरण थंड, या सिच्युएशनमध्ये फंजाय येण्याचे चान्सेस जास्त, बरोबर आहे का? जनरली येलो रस्ट किंवा स्ट्राईप रस्ट हा जास्त करून कधी येतो? आता ही सिच्युएशन आहे जास्तीत जास्त रस्टसाठी, बरोबर आहे का? म्हणजे स्टेम रस्ट असेल किंवा लीफ रस्ट असेल, याच्यासाठी ही कंडिशन जास्त फेवरेबल आहे. जेव्हा तापमान अजून जास्त कमी होतं, 10 डिग्री सेल्सिअस पेक्षाही तापमान खाली जातं, त्यावेळेस दॅट विल बी द फेवरेबल टेम्परेचर फॉर येलो रस्ट. म्हणजे तापमान कमी जास्त होणे याचा इम्पॅक्ट डिसीजेस वरती पडत असतो. आपल्याकडे आपल्या आजोबा म्हणतात, बरोबर आहे का, अरे एवढं आभाळ आलं ना, तुला काय सांगू, एवढं आभाळ आलं, या आभाळामुळे नाही का आता आळ्या पडणार, आणि आळ्यांमुळे नाही का, म्हणजे पेस्ट तर येणारच येणार, पण आळ्यांमुळे, त्या पेस्टमुळे रोग सुद्धा येणार, बरोबर आहे का? म्हणजे वातावरण ढगाळ झालं, ह्युमिडिटी वाढली, अशा सिच्युएशनमध्ये रेनफॉल झाला किंवा थंडी वाढली, आलं का लक्षात? अशा सिच्युएशनमध्ये डिसीजेस जास्त येत असतात, त्यातल्या त्यात रस्ट डिसीजेस जास्त येत असतात. तर मग या रस्टला रेजिस्टंट व्हेरायटी कोणत्या? आता व्हेरायटी करताना आपण जया, माला, कांता, शांती, माला अशा काही व्हेरायटी पॅट करत बसायचं नाही. व्हेरायटीज कोणत्या लक्षात ठेवायच्या? पहिलं न्यू रिलीज व्हेरायटी लक्षात ठेवायच्या, दुसरं रेजिस्टंट व्हेरायटी लक्षात ठेवायच्या, तिसरं हायब्रिड व्हेरायटी, काही महत्त्वाच्या हायब्रिड व्हेरायटी, बरोबर आहे का, ज्या लक्षात ठेवायच्या, आणि काही लक्षात घ्या हायब्रिड व्हेरायटी लक्षात ठेवायच्या, आणि काही स्पेशल व्हेरायटी किंवा ज्याला आपण म्हणतो बायो फोर्टिफाईड व्हेरायटी, ह्या व्हेरायटीज व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. येते का लक्षात मी काय सांगतोय ते? येते का लक्षात काय सांगतोय ते? हॅलो, कळते का काय सांगतोय ते? मग सांगण्याचं तात्पर्य येलो स्ट्रीप रस्ट किंवा पक्सिनिया ट्रायफॉर्मिस, बरोबर आहे का, किंवा रस्ट जे आहे ते 15 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान खाली आलं किंवा हाय ह्युमिडिटी झाली, अशा वेळेस हे दिसतं. सोबत जनरली ज्यावेळेस तुम्ही पाहता ब्लॅक किंवा ब्राऊन रस्टसाठी हे फेवरेबल आहे. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये या गोष्टी आपल्याला दिसतात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा खाली गेलं की मग येलो रस्ट येतो. हे 25 ते 20 डिग्री सेल्सिअस हे कोणासाठी फेवरेबल आहे? ते बेसिकली फेवरेबल आहे स्टेम रस्टसाठी आणि याच्यासोबत लीफ रस्टसाठी. येलो रस्ट किंवा स्ट्राईप रस्टसाठी या जनरली 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा तापमान खाली जायला पाहिजे. मग याला रेजिस्टंट व्हेरायटी कोणत्या? पीबीडब्ल्यू डब्ल्यू म्हणजे व्हीट, लक्षात घ्या, पीबीडब्ल्यू, बरोबर आहे का, 550, पीबीडब्ल्यू 17 या रेजिस्टंट व्हेरायटी आहेत कोणासाठी? रस्टसाठी. अलग लक्षात मी काय सांगतो? हे क्लिअर आहे का? रस्टसाठीच्या रेजिस्टंट व्हेरायटीज मला सांगायचं क्लिअर आहे का? हे क्लिअर आहे का? मला सांगा पटकन. चला, हॅलो, एवढं कळालं का? काहीच नाही कळालं? चला पटकन सांगा. यस, लेर्मा रोजो, बरोबर आहे का, म्हणजे ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये असलेल्या सगळ्या व्हरायटीज लक्षात ठेवायच्या, बरोबर आहे का? क्लिअर आहे का? मला सांगा.
चला क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? पटकन सांगा. क्लिअर आहे का? चला पटपट सांगा रे. ए बोला. चलो चलो आगे चलते. बरं आता पुढचे, आता रस्ट सगळ्यांना समजले का? मला सांगा, रस्ट सगळ्यांना समजले का? 3 प्रकारचे रस्ट आहेत. आता याला रस्ट लागतो, किती अवघड आहे ते रस्ट, कसे लक्षात ठेवायचे एवढे, किती विकारी धंदे आहेत हे. सिंपल आहे. हा एक झाड काढलं, आलं का लक्षात? या झाडावरती याला म्हणलं मी स्टेमवरती येणारा रस्ट. सांगा बरं पटकन. दुसरी गोष्ट याला आहे लीफ, बरोबर आहे का? मग लीफवरती येणारा रस्ट, लीफवरती येणारा रस्ट. बरं तिसरा या पानावरती, एक पान काढतो वरती जाऊन, बरोबर आहे का? या पानावरती आलेला तिसरा रस्ट, बरोबर आहे का? म्हणजे स्ट्राईपवरती आलेला रस्ट, स्ट्राईप रस्ट, बरोबर आहे का? मग मला सांगा स्टेम रस्ट सायंटिफिक नेम पटकन, सायंटिफिक नेम पटकन सांगा. मयूर मॅडम थोडंसं थांबा ना, थोडं मी सगळ्या नोट्स क्लिअर करतो ना परत. चला पुढे म्हणजे करावंच लागतील. चला पुढे बघूया. मग मला सांगा स्टेमवरती येणारा रस्टला काय म्हणतो आपण? बिलॅक रस्ट. क्या बोलतो उसको? बिलॅक रस्ट. बरं लीफवरती येणारा ब्राऊन रस्ट, स्ट्रीपवरती येणारा येलो रस्ट. सायंटिफिक नेम पक्सिनिया ग्रॅमिनिकोला ट्रिटिकी. सायंटिफिक नेम पक्सिनिया रेकोंडिटा. सायंटिफिक नेम पक्सिनिया स्ट्रायफॉर्मिस. किती डिग्री सेल्सिअस? या दोघांना मिळून 15 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान किंवा जास्त ह्युमिडिटी असेल तर हे दोन्ही रोग येतात, बरोबर आहे का? याला 10 डिग्री सेल्सिअसपेक्षा तापमान खाली गेल्यानंतर हा रोग येतो, बरोबर. तिन्ही रस एका टप्प्यात लिहिताना, अभ्यास करताना या पद्धतीने करायचा. आलं का लक्षात? एक झाड काढायचं आणि त्या झाडावरती ब्लॅक रस्ट, ब्राऊन रस्ट आणि येलो रस्ट. एक झाड काढायचं, या झाडावरती असे लिहायचे ते. म्हणजे आपल्याला स्टेम, येलो, लीफ हे वेगळं पाठ करण्याची गरज नाही. त्यांचे असलेले कॉझल ऑर्गॅनिझम तिथंच लिहायचे, त्यांच्या सिच्युएशन तिथेच लिहायच्या. सिम्पटम पाठ करायची गरजच पडणार नाही आपल्याला. कळालं का मी काय सांगतोय ते? कळालं का? मग ते सोपं वाटायला लागेल, मग ते सोपं वाटायला लागेल, मग ते काहीच अवघड वाटणार नाही. एक झाड काढलं, त्याच्यावरचे महत्त्वाचे सगळे डिसीजेस त्या झाडावरच काढायचे. संपला विषय, संपला विषय. काहीच नाही. शेवटी 20-20 पानं हातात राहतील अख्ख्या पॅथॉलॉजीसाठी. 20-20 पानं, जास्तीत जास्त 20 पानं ॲग्रॉनॉमीचे, अलग लक्षात. 20-20 पानं हातात राहतील फक्त, छोटे छोटेसे 20-20 पानं. आता व्हीटला तर तसंही एंटमॉलॉजी काहीच नाही, त्यामुळे एंटमॉलॉजीचं काही गरजच नाही येते. आलं का लक्षात? मला काय सांगायचं ते की ज्या वेळेस तुमचे हे टॉपिक संपतील, आता व्हीटला एंटमॉलॉजीचं काहीच करण्याची गरज नाही आहे जास्त, त्यामुळे एंटमॉलॉजी मी याच्यात इन्क्लूड नाही केलं. पुढचं क्रॉप जसं जवार असेल तर त्याच्यात मी एकाच क्रॉपवर एंटोन, त्याच क्रॉपवर पॅथो, तिथंच एंटोन तिथंच पॅथो, असं दोन्ही मी तुम्हाला कंबाईनली शिकवेल. कळतंय का? मग एकाच झाडावरती एंटोन, त्याच झाडावरती पॅथोन, ते एकाच पानावरती सगळे डिसीज, सगळे सिम्पटम, सगळ्या बारीक चिरीक गोष्टी. आता कळतंय का याला कसा करायचा अभ्यास? आता कळतंय का कसा करायचा अभ्यास? याला लिहून लिहून पाठ करण्याची गरज नाही. कळतंय का आता कसा करायचा अभ्यास? हॅलो, क्लिअर आहे का आता? चला जाऊया पुढे आपण. बरं मग तिन्ही रस एका टप्प्यात तर लक्षात राहतात आपल्या. पाबर मग यांच्या रेजिस्टंट व्हरायटी तिघांना मिळून रसच्या रेजिस्टंट व्हरायटी बाजूला लिहून ठेवायच्या, बरोबर आहे का? त्या सगळ्यांच्या मिळून रसच्या रेजिस्टंट व्हरायटी पीबीडब्ल्यू पीबीडब्ल्यू पीबीडब्ल्यू, बरोबर का? पीबीडब्ल्यू कॉमन आहे 17 550 343. चला पुढे जाऊयात आपण. बरं आता आहे लूज स्मट, युस्टिलॅगो नुडा ट्रिटिकी. बऱ्याच वेळा तर अर्धे उत्तर या ट्रिटिकी शब्दावरूनच सुटतात आपल्या लक्षात घ्या. लूज स्मट डिसीज, लूज स्मट डिसीज. आता स्मट डिसीज म्हणजे कसं? इट इज अ व्हेरी डिफिकल्ट टू डिटेक्ट द इन्फेक्टेड प्लांट इन द फील्ड अंटिल द हेडिंग. जोपर्यंत याला एक मेन लिडिंग स्टेम. आता लूज स्मट डिसीज म्हणजे काय? स्मट या शब्दाचा अर्थ असतो, स्मट हा डिसीज ग्रेन्सवरती येतो जनरली, बरोबर आहे का? स्मट हा डिसीज कुठे येतो? ग्रेन्सवरती येतो. बघा आता आपल्या गव्हाच्या 2 ओंब्या आहेत. ही एक गव्हाची ओंबी आहे जी नॉर्मल आहे, ही एक गव्हाची ओंबी आहे जिच्यावर स्मट आलेला आहे. येतं का लक्षात मी काय सांगतोय ते? येतं का लक्षात मी काय सांगतोय ते तुम्हाला? येतं का लक्षात मी काय सांगतो ते? हॅलो, येतं का लक्षात? नाही बेटा, पीबीडब्ल्यूचा फुल फॉर्म वेगळा आहे. सांगण्याचं तात्पर्य ही नॉर्मल असलेली ओंबी आहे आणि ही असलेली आहे ओंबी तुमची काय? तुमचा लूज स्मट. मग लूज स्मट हा असा डिसीज आहे लक्षात घ्या की जो लवकर आयडेंटिफायच करता येत नाही शेतामध्ये, बरोबर आहे का? कारण आपल्याला वाटतं ते गवतच आहे की काय, बरोबर आहे का? ज्यावेळेस नॉर्मली ज्यावेळेस हे इन्फेक्शन होतं, मग तुम्हाला विचारतात कोणत्या स्टेजला आपण लूज स्मट ऑफ वीट आयडेंटिफाय करू शकतो? लूज स्मट ऑफ वीट हा कोणत्या स्टेजला जनरली दिसतो? तर दॅट इज द हेडिंग स्टेज. कोणत्या स्टेजला दिसतो तो? हेडिंग स्टेज. हे हेडिंग काय असते? अबे हेड म्हणजे डोकं. जेव्हा त्याला ओंब्या धरायला सुरुवात करत, जेव्हा त्याला ओंब्या धरतील, मला कॉमन सेन्सनं सांगा रे, स्मट डिसीज हा जो डिसीज आहे, जेव्हा झाडाला ओंब्या येतील तेव्हाच स्मट डिसीज येईल कधी? मला सांगा बरं तुम्ही. कारण की हा येतो कशावरती? ग्रेन्सवरती. हा येतो कशावरती? सीडवरती. मग कॉमन सेन्सनं विचार करून सांगा, जोपर्यंत हेड येणार नाही तोपर्यंत लूज स्मट येऊ शकतो का? डेफिनेटली नॉट. मग पहिला हेडिंग होऊ द्या. हेडिंग म्हणजे डोकं, आणि यांचं डोकं काय आहे? यांचं जसं फूट म्हणजे आपण त्याचे असलेले फूट, बरोबर आहे का? फूट म्हणजे कशाला कन्सिडर केलं होतं आपण? फूट म्हणजे त्या असलेल्या गव्हाचे पाय, म्हणजे त्याचे मुळं, त्याचं खोड, याला फूट म्हणलं. मग याचं हेड काय येईल? याच्या ओंब्या. आलं का लक्षात? याचे ग्रेन्स. मग जोपर्यंत याला ग्रेन्स येणार नाहीत, जोपर्यंत याला ग्रेन्स येणार नाहीत तोपर्यंत प्रॉब्लेम आहे. मग लूज स्मट, युस्टिलॅगो नुडा ट्रिटिकी. सिम्पटम हेडिंग वरती आल्यानंतर दिसेल की त्यांचे जे ग्रेन्स आहेत ते वाळून चालले, त्यांचे जे ग्रेन्स आहेत ते वाळून चालले. आलं का लक्षात? काय सांगते?
बट ॲट दिस टाइम द इन्फेक्टेड हेड इमर्ज अर्लियर दॅन द नॉर्मल हेड्स. जे इन्फेक्टेड हेड आहेत ते पटकन वरती येतात. दुसरी गोष्ट, एंटायर इन्फ्लोरन्सन्स इज कॉमनली अफेक्टेड अँड अपियर ॲज अ मास ऑफ ऑलिव्ह ब्लॅक स्पोर्स. बरोबर आहे का? अतिशय घाणेरड्यापणानं ऑलिव्ह ब्लॅक कलरचे स्पोर्स, म्हणजे असं वाटतं की बस जळून गेले ते आता, आणि जळून गेल्यानंतर फक्त स्पोर्स राहिलेले आहेत त्याचे, अशा पद्धतीनं ते दिसायला लागतं. बरोबर आहे का? त्यांची रप्चर झालेली जी मेम्ब्रेन असते, ब्लॅक कलरची पावडर त्या हेडवरती आपल्याला अपियर्ड होते किंवा दिसते. सो दीज आर द सिम्पटम्स ऑफ लूज स्मट. मला कळालं का सांगा? लूज स्मट कोणत्या स्टेजला दिसतो? पटकन सांगायचं. हेडिंग स्टेजला. त्यालाच आपण फ्लावरिंग स्टेज म्हणू शकतो. हेडिंग स्टेज आहे किंवा फ्लावरिंग स्टेज आहे. येतं का लक्षात? मग लूज स्मट हा जो डिसीज आहे हा बेसिकली फ्लावरिंग किंवा हेडिंग स्टेजवर येतो. त्याचे असलेले सगळे दाणे काळे भोर पडतात. बरोबर आहे का? नॉर्मल असलेल्या उंब्यांपेक्षा तो पटकन वरती येतो, आणि जोपर्यंत तो हेडिंग स्टेजवर येत नाही तोपर्यंत आपल्याला तो सापडत पण नाही. क्लिअर आहे का? आता मला सांगा, लूज स्मट डिसीज समजला का? नक्की समजला का? मला सांगा. हॅलो, लूज स्मट डिसीज कळाला का? मला फक्त सांगा. आता चला पटकन जाऊ पुढं. लूज स्मट डिसीज पटकन कळाला का? मला सांगा. आता जाऊया फ्लॅग स्मट. आता तुम्ही विचार करून सांगायचं, फ्लॅग स्मट म्हणल्यानंतर कशावरती स्मट आलेला असेल? कशावरती स्मट? स्मट म्हणजे काय? एकदम जळून गेल्यासारखं दिसणे, एकदम जळून गेल्यासारखं ते दिसणे. मला सांगा, फ्लॅग स्मट हा कशावर येईल? आता तुम्ही विचार करून कॉमन सेन्सनं सांगा. युरोसिस्टिस ट्रिटिकी याचं सायंटिफिक नेम, याच्या कॉझल ऑर्गॅनिझमचं सायंटिफिक नेम युरोसिस्टिस ट्रिटिकी. अलग लक्षात? कशावर येईल तुम्ही कॉमन सेन्सने सांगा बरं. मी नाही म्हणत, काहीच नाही म्हणत. फ्लॅग स्मट ऑफ लीफ, फ्लॅग स्मट डिसीज कॅन बी ऑब्झर्व्ड ॲट द स्टेज ऑफ फ्लॅग लीफ. मला सांगा, हे जर्मिनेशनच्या वेळेस दिसेल का मग? आता नाही ना. फ्लॅग लीफ सगळ्यात शेवटचं पान, झाडाला येणारं सगळ्यात शेवटचं पान फ्लॅग लीफ. म्हणजे झालं ना, मग विषय संपला ना. स्मट शब्दाचा अर्थ कळाला. स्मट शब्दाचा अर्थ काय? की ग्रेन्स किंवा लीव्ज वरती याचा इफेक्ट दिसतो. असलेले लीव्ज किंवा ग्रेन्स डिटोरिएट होतात, सडतात, काळेभोर पडतात, आणि सगळा धिंगाणा होतो. सगळा धिंगाणा होतो. हे बघा, हे बघा, बघितलं का? चला. Symptoms can be seen on the stem curve, leaves from the late seedling stage to maturity stage. Then seedling infection leads to the twisting and dropping the leaves followed by the withering. म्हणजे काय? जे फ्लॅग लीफ आहे ते फ्लॅग लीफ कसं पाहिजे? असं सरळ पाहिजे, पण ते फ्लॅग लीफ असं झुकतं आणि ट्विस्ट होतं. बघा, हे ट्विस्टेड फ्लॅग लीफ दिसते की नाही? ट्विस्टेड फ्लॅग लीफ दिसते की नाही? बघा, हे ट्विस्टेड फ्लॅग लीफ दिसते की नाही? बघा, हे बघा, ट्विस्टेड फ्लॅग लीफ, ट्विस्टेड फ्लॅग लीफ. अलग लक्षात? ट्विस्टेड फ्लॅग लीफ. अलग लक्षात? हॅलो, एका लक्षात? हे राज, आलं का लक्षात? काय सांगतोय ते? चला पुढे जाऊया आपण आता. आला, चला लक्षात घ्या. पुढे जाऊयात आपण आता. ओके. चला, फेवरेबल कंडिशन्स काय काय आहेत फ्लॅग स्मट होण्यासाठी? टेम्परेचर 18 ते 24 डिग्री सेल्सिअस, रिलेटिव्ह ह्युमिडिटी 65% जास्त, मॅनेजमेंट रेजिस्टंट व्हेरायटी जसं पुसा 44, WG 377 यासारख्या व्हेरायटी जर लावल्या आपण, बरोबर आहे का, तर जनरली आपल्याला असलेल्या फ्लॅग स्मट किंवा स्मट डिसीज पासून राहत भेटू शकते. पुसा 44, WG 377. आता जाऊया हील बंड किंवा स्टिंकिंग स्मट. बरोबर आहे का? हील बंड किंवा स्टिंकिंग स्मट याच्या बाबतीत जाऊयात आपण. बरं, चला आता लक्षात घ्या, हील बंड म्हणजे काय? तर मग या रोगामध्ये हे जे दिसतंय आम्हाला, मग याच्यात कोणत्या स्टेजला हील बंड किंवा स्टिकिंग स्मटला कोणत्या स्टेजला जनरली गव्हाला अटॅक करतं? तर लक्षात घ्या, द फंगस अटॅक द सीडलिंग ॲट 8 to 10 days ओल्ड. ज्यावेळेस सीडलिंग नेमकंच जन्माला आलंय त्यावेळेस अटॅक करणार. याच्या सोबत सिस्टमॅटिक ग्रोथ होणार. सर कसं काय? लक्षात घ्या, नाही समजलं आम्हाला. बघा लक्षात घ्या काय. 2 प्रकारचे फंजीसाईड असतात. फंजीसाईडबद्दल बोलतोय पहिल्यांदा. जसं उदाहरणार्थ, एक असतं कॉन्टॅक्ट फंजीसाईड, आणि दुसरं फंजीसाईड म्हणजे कोणतं असतं? लक्षात घ्या, दुसरं फंजीसाईड सोराय, म्हणजे ते स्पोर्स जे असतात त्यांना सोराय म्हणतात. एक असतं कॉन्टॅक्ट फंजीसाईड, दुसरं असतं सिस्टेमिक फंजीसाईड. शब्द ऐकले असतील, सिस्टेमिक फंजीसाईड आणि कॉन्टॅक्ट फंजीसाईड. लक्षात घ्या. मग सिस्टेमिक फंजीसाईडचा अर्थ काय असतो? जर समजा मी झाडावरती या ठिकाणी या मुळांवरती एखादं केमिकल फवारलं तर त्याचा इफेक्ट मला पूर्ण झाडावरती दिसू शकतो. याला म्हणायचं सिस्टेमिक फंजीसाईड. बरोबर आहे का? म्हणजे मी नुसतं कोणत्याही झाडाच्या कोणत्याही एका पार्टवरती जर फंजीसाईड फवारलं तर ते पूर्णच्या पूर्ण फंजीसाईड पूर्ण झाडावरती त्याचा इफेक्ट दाखवतं सिस्टेमिक फंजीसाईड. म्हणजे झाडाचं इकडचं पाणी या पानावर जरी मी फंजीसाईड फवारलं तरी याचा इफेक्ट दुसऱ्या पानावर सुद्धा दिसू शकतो. ते तेवढं पसरतं. याला म्हणतो सिस्टेमिक फंजीसाईड. दुसरं कॉन्टॅक्ट फंजीसाईड म्हणजे काय? की मी जर या पानावरती फवारणी केली तर त्या पानावरती जोपर्यंत अळी जाणार नाही तोपर्यंत ती मरणार नाही. जोपर्यंत ती ॲक्च्युली या फंजीसाईडच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही तोपर्यंत ती अळी मरणार नाही. सो दिस इज कन्सिडर्ड एज कॉन्टॅक्ट फंजीसाईड. आणि जनरली असे फंजीसाईड जे कुठेही टाका पूर्ण झाडावरती इफेक्ट दाखवतात, दे आर जनरली कन्सिडर्ड एज सिस्टेमिक फंजीसाईड. त्यांना काय म्हणतो आपण? सिस्टेमिक फंजीसाईड. आलं का लक्षात? सिस्टेमिक फंजीसाईड. येते का लक्षात मी काय सांगतोय ते? हॅलो, येते का लक्षात मी काय सांगतोय ते? हॅलो, अरे येते का लक्षात काय सांगतोय ते? बरं, चला पुढे जाऊया आपण आता. चला पुढे जाऊया आपण. बरं, चला पुढे जाऊया आपण. बरं, सांगण्याचं तात्पर्य काय? लक्षात घ्या. जसं हील बंट आहे, स्टिंकिंग स्मट आहे, बरोबर आहे का? आता जनरली यांच्यामध्ये आपण ज्यावेळेस पाहतो तेव्हा सिडलिंग स्टेजपासून ते जनरली पूर्ण शूटच्या टिपपर्यंत आपल्याला हा डिसीज आलेला दिसतो.
सोबत जर समजा मॅच्युअर्ड प्लांट असेल, बघा जर नवीन झाड असेल तर त्यावेळेस ते सीडलिंग स्टेजला अफेक्ट करतं. मॅच्युअर्ड प्लांटवरती जर इन्फेक्शन झालं अशा कंडिशनमध्ये ते स्पाइकलेट म्हणजे झाडाची असलेली उंबी याच्यावरती इन्फेक्शन करतं आणि बरोबर फक्त आणि फक्त गहू जो आहे ना, गहू लक्षात घ्या, त्या गव्हाच्या दाण्यालाच इन्फेक्शन करतं. लक्षात घ्या, गव्हाच्या दाण्यालाच इन्फेक्शन करतं. हे वेगळा बंट आहे. आता व्हीटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बंट असतात. पहिला हिल बंट, हे झाडावर अटॅक करतं. दुसरा असतो कार्नल बंट, जो जनरली अफेक्ट करत असताना आउटर कव्हरिंगला अफेक्ट करतो. डॉर्फ बंट असलेले तुमचे जे दाणे आहेत ते बारीक होतात. आणि कॉमन बंट याच्यात तुमच्या असलेल्या व्हीटच्या ग्रेन्सला काहीच राहत नाही. दॅट इज जनरली कन्सिडर ॲज अ कॉमन बंट. असे 4 प्रकारचे बंट तुम्हाला असलेल्या व्हीटमध्ये दिसतात. पहिला हिल बंट आहे, दुसरा कार्नल बंट आहे, तिसरा डॉर्फ बंट आहे आणि चौथा कॉमन बंट आहे. बरोबर आहे का? बंट या शब्दाचा अर्थ असा असतो किंवा जनरली तिथं सोराय डेव्हलप होतात. जनरली तिथं सोराय म्हणजे काय, छोटे ग्रॅन्युअल्स डेव्हलप होतात आणि तिथं असलेल्या झाडाला त्याचं इन्फेक्शन होतं. दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ बंट, दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ ब्लंट. लक्षात घ्या. चला पुढे जाऊया आपण आता. फेवरेबल कंडिशन पुन्हा एकदा ती 18 ते 20 डिग्री सेल्सिअस. याला व्हेरायटीज कोणत्या? कल्याण सोना ही रेजिस्टंट व्हेरायटी आहे बंटसाठी. PV18, HD 2021, HD 4513 आणि जनरली HD 4519 या व्हेरायटी ज्या आहेत हा याला साधारणतः रेजिस्ट करतात. पुढे जाऊया आपण. रेजिस्टंट व्हेरायटी. आता याच्यानंतर आहे कार्नल बंट. बरोबर आहे का? कार्नल बंट. आता याच्यामध्ये जनरली गव्हाच्या दाण्यांना इन्फेक्शन होत असते. कार्नल बंटमध्ये गव्हाच्या दाण्यांना इन्फेक्शन होत असते की बाहेरून गहू दिसतो पूर्ण व्यवस्थित पण आतून असतो पोकळ. त्याला धक्का लावला की टुचूक अशा पद्धतीने आपल्याला दिसतं की आतून सगळंच पोकळ झालेलं आहे ते. लक्षात घ्या. मग कार्नल बंट हा असा डिसीज आहे. लक्षात घ्या, कार्नल बंट हा असा डिसीज आहे की कार्नल बंटवरती जनरली आपल्याला फील्डवरती याला सॉर्ट आउट करणं, फील्डवरती पाहणं की आपल्या इथं कार्नल बंट आलाय का, हे पाहणं अतिशय अवघड कार्यक्रम आहे. लक्षात घ्या, हे पाहणं अतिशय अवघड कार्यक्रम आहे. आपल्याला ते सापडणार सुद्धा नाही. बरोबर आहे का? आता अशा कंडिशनमध्ये जसं हे येतं कशावरती, कार्नल बंट येतो कशावरती, हा येतो व्हीटच्या ग्रेन्सवरती. कशावरती येतो हा? व्हीटच्या ग्रेन्सवरती जनरली येत असतो कार्नल बंट. लक्षात घ्या. बरं, सिम्पटम्स जनरली कशावरती दिसतात? सीडवरती दिसतात. कधी दिसतात? आफ्टर द हार्वेस्टिंग. तोपर्यंत कळतच नाही की आपल्या असलेल्या गावावरती कार्नल बंट आलेला आहे. तर मग शेतातच कसं ओळखायचं की कार्नल बंट आलेला आहे? तर ज्या वेळेस हे सडतं, ते सडल्यानंतर तिथून एक स्मेल बाहेर पडतो की गव्हाच्या शेताजवळून जर समजा तुम्ही गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला फाउलिंग स्मेल येईल, म्हणजे घाणेरडा वास येईल, टिशी ओढर येईल. म्हणजे असं वाटलं आपल्या शेतात का मासोळ्या आहेत का काय? बरोबर आहे का? गव्हाच्या शेतात मासोळ्या, शिंग मजा. बरोबर आहे का? हे तुम्हाला अशा पद्धतीचा वास येईल. लक्षात घ्या. मग सांगण्याचं तात्पर्य की कार्नल बंटमध्ये याचा अर्थ काय असतो? कार्नेल या शब्दाचा अर्थ असतो आउटर कव्हरिंग. तर याचा आउटर कव्हरिंग रप्चर होतं, फुटतं, जनरली डिकम्पोज होतं किंवा डिटोरिएट होतं, सडतं. याला आपण जनरली कन्सिडर करतो कार्नल बंट. काय म्हणतो याला? कार्नल बंट. बाहेरून सगळं फुटून जातं ते. चला पुढे जाऊयात आपण आता. आता याच्यानंतर आहे फूट रॉट, पिथियम स्पीसीज. फूट रॉट, मला तुम्ही विचार करून सांगा की याच्या बाबतीत मला जास्त सांगण्याची गरज आहे का? हा डिसीज येईल कुठं? चला लक्षात घ्या. हा डिसीज येईल कुठं? हा डिसीज येईल झाडांच्या किंवा असलेल्या खोडांवरती आणि मुळांवरती. बरोबर आहे का? याला खोड आणि मूळकूज असं म्हणतात. खोडकूज आणि मूळकूज याला म्हणतो फूट रॉट. पिथियम स्पीसीज. एकच नाव लक्षात ठेवलं तरी चालतं, पिथियम स्पीसीज. येतंय का लक्षात? तर हे सगळंच कसं लक्षात ठेवायचं मी एका मिनिटात सांगतो. सगळ्यात शेवटी एकदा फक्त एवढं संपू द्या. बरोबर आहे का? फूट रॉट, पिथियम स्पीसीज, पिथियम ग्रॅमिनिकुलम. बरोबर आहे का? सिम्पटम याच्या असलेले रूट सडणार, याच्या असलेल्या स्टेम सडणार, याच्या असलेल्या. मग आता हे जनरली येतं कधी हो सर? इट इज ऑलवेज कॅन बी फाउंड इन अ पर्टिक्युलरली, लक्षात घ्या, वेट कंडिशन. जमिनीत पाणी जास्त साचलं ना तर मुळं सडतात. गव्हाला पाणी एक्सेस जास्त झालं तर मुळं सडतात. लक्षात घ्या. म्हणून हाय रेनफॉल एरियामध्ये, लक्षात घ्या, हाय रेनफॉल एरियामध्ये किंवा जनरली वेट वेदरमध्ये जनरली हे सिम्पटम जास्त दिसतात. फूट रॉट म्हणजे काय? त्याचे असलेले मुळं आणि त्याचे असलेले खोडं सडणे. फूट रॉट. चलो आगे चलते हैं. इसके बाद है पाउडरी मिल्ड्यू. काय आहे? पाउडरी मिल्ड्यू. लक्षात घ्या, पाउडरी मिल्ड्यू. बरं सर, पाउडरी मिल्ड्यू. आता पाउडरी मिल्ड्यूच्या बाबतीत ज्या वेळेस तुम्ही पाहता पाउडरी मिल्ड्यू एरिसिफे ग्रॅमिनेस व्हरायटी ट्रिटिकी. तर पाउडरी मिल्ड्यूच्या बाबतीत काय सांगसान तुम्ही? हो बरोबर आहे नकुलजी, बरोबर आहे. तो क्वेश्चन आला होता पिथियम स्पीसीजवाला आला होता. ऑडिओ हॅलो, क्लिअर आहे का? आवाज क्लिअर आहे का? हॅलो, काय माझा आवाज क्लिअर आहे? हॅलो गणपत, पटकन सांगा आवाज क्लिअर आहे माझा? आवाज क्लिअर आहे? माझं व्हॉइस क्लिअर आहे? बरं, मग सांगण्याचं तात्पर्य आता तुम्ही मला विचार करून सांगा, पावडरी मिल्ड्यूला मला एक्सप्लेन करण्याची गरज आहे का हो? पावडरी मिल्ड्यूला मला एक्सप्लेन करण्याची गरज आहे का हो? नाही. द पावडरी फंगस कॅन बी ऑब्झर्व्ड, बरोबर आहे का, ऑन द लीफ शीट. बरोबर आहे का? कुठं मध्ये एखाद्या वेळी कट झाला असेल. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. एखाद्या वेळी होतं तसं, कधी होतं तसं. चला मग सांगण्याचं तात्पर्य पावडरी मिल्ड्यू मला सांगण्याची गरज आहे का? नाही. द ग्रेइश व्हाईट पावडर अपियर्ड ऑन द लीव्स. मला सांगण्याची गरज नाही आता याच्या पुढे. बरोबर आहे का? बफरिंग एखाद्या वेळी झालं असेल तर खिशात होतं.
बरोबर आहे का? मग व्हाईट पावडरी ग्रोथ अपियर्ड ऑन द लीव्स, संपला विषय. किती सोपा आहे. व्हाईट कलर लेशन्स कॅन बी ऑब्झर्व्ड, पावडरी मिल्ड्यू, एरिसिफे ग्रॅमिनीस व्हेरायटी ट्रिटिकी, संपला विषय. बरोबर आहे का? याच्यानंतर पावडरी मिल्ड्यू आणि डाउनी मिल्ड्यू हे सांगण्याची गरज पडणार नाही. मी त्यावेळेसच म्हणलो होतं की आपण लई पटपट जाऊ मग पुढं. टेम्परेचर 20 ते 21 डिग्री सेल्सिअस, म्हणजे एक कॉमन गोष्ट कळाली का, गव्हाला थंडी पण पाहिजे आणि गव्हाला 15 ते 21 डिग्री सेल्सिअस वरती, बरोबर आहे का, 15 ते 20 डिग्री सेल्सिअस वरती रस्ट पण येतो, 21 डिग्री सेल्सिअस वरती तुम्हाला पावडरी मिल्ड्यू पण येतो, 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा वातावरण कमी गेलं की मग येलो रस्ट पण येतो. बरोबर आहे का? सांभाळावं लागतं बाबा, लेकरासारखं सांभाळावं लागतं पिकाला. या चला पुढे जाऊया आपण, सारे शिकूया, पुढे जाऊया. बघा किती सिंपल आणि सोबर आहे. आता लीफ ब्लाइट. आता मला याचा सिम्पटम सांगण्याची गरज पडावीच नाही, पडायलाच नाही पाहिजे. बरोबर आहे का? झाडाचं पान पहा, डिस्कलरेशन, डिटोरिएशन, टेंडर ट्विकच्या असलेल्या सेलची सडन डेथ, लीफ ब्लाइट. लीफ ब्लाइट सिंपल. तर आता हे झालं बा तुमचं सगळं बरोबर आहे. आता तुम्ही आम्हाला एकदा सांगा बरं, लक्षात कसं ठेवायचं. काहीच नाही, मी आता सिंपल भाषेत सांगतो. बघा, झाड लावलं, झाडांच्या मुळांवरती मूळकूज रोग आला, फूट रॉट, एवढे डिसीज लिहून ठेवला. फूट रॉट सांगा सायंटिफिक नेम पटकन. कॉझल ऑर्गॅनिझमचं सायंटिफिक नेम पिथियम स्पीसीज. काय? पिथियम स्पीसीज. मला जास्त सांगण्याची गरज पडणार नाही. आता काही, आता झाड मोठं झालं, आता याच्यावरती काही स्टेम रस्ट, यालाच काय म्हणसाल तुम्ही? ब्लॅक रस्ट. सायंटिफिक नेम पक्सिनिया ग्रॅमिनीस, पक्सिनिया ग्रॅमिनिकोला, पक्सिनिया ग्रॅमिनिकोला. सांगा पटकन, सांगा रे, सांगा. स्टेम रस्ट पटकन सांगा. पक्सिनिया, पक्सिनिया बोला पटकन. कोणता? हो बोला पटपट. ए बाबा, मी एकही सांगणार नाही, तुमच्या मनाने सांगायचं. पक्सिनिया ग्रॅमिनीस ट्रिटिकी, ट्रिटिकी. बर, आता याला आलं पान. बरोबर आहे का? पान, याच्यावरती रस्ट कोणता येईल आता पानावरती? लीफ रस्टला काय म्हणसान तुम्ही सांगा? पानं कशी होती? ब्राऊन. आपण पानं खाऊन थुंकल्यानंतर भिंत कशी होते? ब्राऊन. पानावरती येणारा रस्ट कोणता? ब्राऊन. पानं खाऊन थुंकल्यावर भिंत कशी होते? ब्राऊन. लक्षात घ्या. रोग कसा? बरोबर आहे का? ब्राऊन. चला पटकन सांगा. लीफ रस्ट, पक्सिनिया, व्हेरी गुड. रेकोन्डिटा, रेकोन्डिटा. बर, आता याच्यानंतर इकडून एक पान काढतो, थोडंसं वरती काढतो, नाही पुन्हा म्हणसाल तुम्ही सांगितलं होतं की पानं एक सोबत येत नसतात. बर, आता इथं स्ट्रीप रस्ट आला, स्ट्राईप रस्ट आला, स्ट्राईप रस्ट, यालाच काय म्हणसाल? येलो रस्ट. या दोघांना मिळून 15 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या खाली गेलं की हे दोघं होऊ शकतात. मग आता स्ट्राईप रस्टलाच काय म्हणतो? येलो रस्ट. 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा तापमान खाली गेलं की हा होतो. सांगा स्पीसीज पक्सिनिया, पटकन सांगा. पक्सिनिया, रेकोन्डिटा नाही, याचं नाव पक्सिनिया, पटकन सांगा. स्ट्रायफॉर्मिस. काय? स्ट्रायफॉर्मिस. पक्सिनिया स्ट्रायफॉर्मिस. अजून एक पान आलं, लक्षात घ्या. या पानावरती आला लीफ ब्लाइट. काय नाव आला? लीफ ब्लाइट. लीफ ब्लाइट. अल्टरनारिया ट्रिटिकाना, अल्टरनारिया ट्रिटिकाना. ट्रिटिका शब्द दिसतोच ऑलमोस्ट. अल्टरनारिया ट्रिटिकाना. बरोबर आहे का? अल्टरनारिया ट्रिटिकाना, लीफ ब्लाइट. सडन डेथ ऑफ द प्लांट टिश्यूज. बरोबर आहे का? बरोबर आहे का? जनरली 3 वेगवेगळ्या असलेल्या लोकांमुळे अल्टरनारिया ट्रिटिकाना हा डिसीज होत असतो. अल्टरनारिया ट्रिटिकाना. बरोबर आहे का? त्याच्यानंतर बी सोरोकोरोनियाना, त्याच्यानंतर अल्टरनारिया अल्टरनेटा. बरोबर आहे का? या 3 स्पीसीजमुळे, जनरली या 3 स्पीसीजच्या कॉम्बिनेशनमुळे हा डिसीज होतो. तो म्हणजे कोणता? लीफ ब्लाइट. लीफ ब्लाइट, लीफ ब्लाइट. बर, आता मी थोडंसं वरती गेलो, मला इथं दिसला पावडरी ग्रोथ दिसली, पावडरी मिल्ड्यू. बरोबर आहे का? मग यांच्या कोपऱ्यात इथं काय लिहायचं? त्यांच्या रेजिस्टंट व्हेरायटी, रेजिस्टंट व्हेरायटी लिहून टाकायच्या. मी वरती गेलो, मला वेगवेगळ्या प्रकारचे स्मट डिसीज दिसले. बरोबर आहे का? फ्लॅग स्मट दिसलं मला. बरोबर आहे का? हिल बंट दिसला मला, कार्नेल बंट दिसला मला. मग ते काहीच नाही, त्यांचे कॉझल ऑर्गॅनिझम वरती झाडावर लिहून टाकायचे. तुम्हाला समजलं का? मला काय म्हणायचं ते समजलं का? आज तुम्ही होमवर्क कंप्लीट करणार आहे का? मला एवढं फक्त सांगायचं. आज तुम्ही फक्त शिकवण्याच्या लेक्चरमधून एवढं होमवर्क कंप्लीट करणार आहे का? मला सांगा. म्हणजे गव्हाचा तुमचा एक डिसीज बारकाईनं संपून जाईल. गव्हाचा तुमचा एक डिसीज बारकाईने संपून जाईल. लक्षात घ्या. गव्हाचा एक डिसीज बारकाईने संपून जाईल तुमचा. संपले ना डिसीज, मायनर डिसीज फक्त. आता आज तुम्ही करणार का? एवढंच करायचंय. हे डिसीजेस सोडून कोणते असे डिसीजेस मोठे मोठे नाही आहेत की जे गावावर येतात. अतिशय पानसटपणा आहे हा, लक्षात घ्या. डिसीजेस म्हणजे हे का जमतंय माहिती आहे का तुम्हाला? कारण मधात जे 3 दिवस बेसिक शिकवलं का नाही, याचं बेसिक कशाचं? प्लांट पॅथॉलॉजीचं जे बेसिक शिकवलं ना, त्या बेसिक शिकवल्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या आता ओव्हरऑल सोप्या वाटायला लागल्या. समजलं का? कारण मला आता स्मट म्हणलं की मला असं सांगायची गरज पडत नाही. मला पावडरी मिल्ड्यू म्हणलं की पावडरी ग्रोथ अपिअर्ड होते, सांगण्याची गरज पडणार नाही. मला फ्लॅग लीफवरती फ्लॅग स्मट येऊ शकतो, त्याचे पानं गुंडाळल्या जातील, हे सांगण्याची गरज आता मला पडत नाही. येतं का लक्षात? मला फूट रॉट म्हणल्यानंतर, बरोबर आहे का, मला आता फूट रॉट म्हणल्यानंतर त्याची मुळं सडायली, त्याचा असलेला पाया सडायला आहे, बरोबर आहे का, अर्सुलवात
₹50 काल जे भेटले तुला, बरोबर आहे का? पाय सडायला आहे त्याचा, मजबूत पाय सडायला आहे त्याचा, बरोबर आहे का? हे मला तुम्हाला आता वेगळं सांगण्याची गरज पडणार नाही. आलं का लक्षात? म्हणून सांगण्यास तात्पर्य की आता ते बेसिक हिट केलं की नाही आपण, आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली कळत जातील, इझिली. आता प्लांट पॅथॉलॉजी तुमच्यासाठी मुश्किल आहे, खूप मुश्किल आहे असं वाटणार नाही. प्लांट पॅथॉलॉजीचं बेसिक सुद्धा मी शेवटी शिकवणार आहे, काळजी करू नका. ओके आहे काय? कळालं का? मला सांगा एक वेळा पटकन. हॅलो 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 हॅलो. हे कळालं का आता? हे कळालं का? हे कळा क्या? ये कळा क्या? ये कळा क्या? हे कळालं का नक्की? आता चला जाऊया पुढे, चला जाऊया पुढे. आता 4 महत्त्वाचे छोटे छोटे डिसीज. हेल्मिंथोस्पोरियम लीफ स्पॉट म्हणजे पानावरती डेफिनेटली छोट्या छोट्या असलेले स्पॉट वरती हेल्मिंथोस्पोरियम स्पीसीज. टुंडू किंवा येलो इयर रॉट, इयर म्हणजे त्याचे जे कान आहेत किंवा त्याच्या ज्या उंब्या त्या सडतात. टुंडू किंवा येलो इयर रॉट डिसीज आहे. याचा कोनिबॅक्टेरियम ट्रिटिकी आणि अँग्युना ट्रिटिकी या दोघांमुळे हा डिसीज होतो. स्क्लेरोशियाना रॉट, स्क्लेरोशियाना स्पीसीजमुळे होतो. मुला डिसीज, हेट्रोडेरा ॲव्हेन्यू, निमॅटोड्समुळे. विच अमंग द फॉलोइंग डिसीज कॅन बी कॉज्ड ड्यू टू द निमॅटोड इन द व्हीट. असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असणार आहे मोलॅ डिसीज, बरोबर आहे का? निमॅटोड म्हणजे काय? कृमी, आळ्या ह्या जनरली येणार आणि त्या खालून आपल्या असलेल्या झाडाला इन्फेक्शन करून जाणार. दॅट इज द बेसिकली मोलॅ डिसीज. आपल्या झाडाला इन्फेक्शन करून जाणार मोलॅ डिसीज, निमॅटोडमुळे होणारा रोग. सो हिअर वी एंड द व्हीट आपल्या इथं संपतं. महत्त्वाच्या असलेल्या व्हेरायटीज काही मी वेगळ्या तुम्हाला स्पेशली नोट्समध्ये मी तुम्हाला देईल, बरोबर आहे का? महत्त्वाच्या असलेल्या काही व्हेरायटीज हे स्पेशली नोट्समध्ये देईल. मला असं वाटतं आता व्हीटच्या बाबतीत तुम्हाला मनात भीती राहिली नसावी, कारण तुम्हाला व्हीटच्या बाबतीत मी प्रोडक्शन शिकवलं, मी व्हीटच्या बाबतीत प्रोडक्टिव्हिटी ऑलरेडी शिकवली, बरोबर आहे का? म्हणजे सिलेबस बदलला, काहीही झाला असेल, कसंही होत असेल, बरोबर आहे का? तरी सुद्धा व्हीटच्या बाबतीत प्रोडक्टिव्हिटी मी शिकवली, व्हीटच्या बाबतीत प्रोडक्शन मी शिकवलं, बरोबर आहे का? तर माइट्स आणि रेड अँट्स, आता माइट्स जनरली उंदरं आहेत, घुशी आहेत, लाल मुंग्या आहेत, ह्या अटॅक करतातच. त्यांना काही एवढं सिरियसली घेण्याची गरज नाही, बरोबर? मला असं वाटतं व्हीट आता आपण तहू बाजूंनी परफेक्ट शिकलेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे सांगा? तुम का कहते हो? तुमको का बताए? तुम मेरे लिए कौन हो? अरे कळतंय का? हे कळालं का? मला सांगायचं, पटकन सांगा. मला वाटतं व्हीट आपल्या एंडनी आपण 7 दिवस शिकला पण परफेक्ट शिकला, बरोबर आहे का? 7 दिवस शिकला आपण व्हीट, 7-8 दिवस शिकला व्हीट, पण परफेक्ट शिकला आपण व्हीट, परफेक्ट शिकला, बरोबर? आता उद्या आपला सॉर्गम चालू होईल, लक्षात घ्या. उद्या आपला सॉर्गम किंवा नवीन एक आपला जो क्रॉप आहे तो चालू होईल उद्या आपला, लक्षात घ्या. उद्या सॉर्गम चालू करूयात आपण. रबी क्रॉप्समध्ये सॉर्गम आपण उद्या चालू करणार आहोत. उद्या आपण सॉर्गम चालू करणार आहोत, बरोबर आहे का? तोही असं डिटेलमध्ये पाहणार आहोत आपण. सॉर्गम चालू करूयात आपण उद्यापासून. ओके, सो विश ऑल द बेस्ट. उद्या भेटूया 4 वाजता. लेक्चर मिस करू नका, लेक्चर व्यवस्थित पाहत राहा. मी पुन्हा सांगतो, याचा बेनिफिट तुम्हाला शेवटपर्यंत होईल. ओके, चालेल. विश ऑल द बेस्ट. थांबूया, भेटूया उद्या संध्याकाळी 4 वाजता. थँक्यू.